तर आपण बघतोय यावेळेस एक महत्त्वाची बातमी। देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत। फडणवीसच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या शपथ घेतील। नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। सोबतच नगरसेवक, महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि त्यानंतर पुन्हा पक्षाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्री आणि आता तिसऱ्यांदा आपण बघतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस। पक्षशिस्त, पक्षनिष्ठा अशी एक विशेष ओळख देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वात कायम दिसून आलेली आहे। पक्षाचा एक विश्वासू चेहरा अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळालेली आहे। पक्ष आदेश सर्वोच्च मानत मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपदही स्वीकारलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी स्वीकारलं। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कामही केलं होतं आणि आज आपण बघतोय जवळजवळ 132 आमदारांचं पाठबळ घेऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत। 144 इतकी मेजॉरिटी खरं तर सत्ता स्थापनेसाठी लागते आणि भाजपकडे 132 इतक्या आमदारांचं संख्याबळ आहे। अर्थातच अनेक अपक्ष आमदार देखील भाजपला समर्थन देत आहेत। अजित पवार यांचा पक्षानं देखील भाजपला आधीच समर्थन दिलेलं होतं। महायुतीमध्ये सगळे पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुकूल होते आणि त्यानंतर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि वयाच्या 17 वर्षापासून भाजपसोबत केलेलं काम आणि त्यानंतर संघ परिवाराशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळत होती आणि तिसऱ्यांदा भाजपनं देवेंद्र फडणवीसांवरच विश्वास दाखवलेला आहे। ए तुझी फ्रेंड तिकडे दे ना। ए मला ही सांगितली रे आता। अरे पण तिकडे फिरव ना नंतर इकडे दे ना। अरे आहे तिथे दोघं जण। तर आपण ही थेट दृश्य बघतोय यावेळेस विधिमंडळामध्ये आपण बघतोय भाजपनं गटनेता निवडलेला आहे। देवेंद्र फडणवीस आता पुष्पहार अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा देखील देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि त्यासाठी थेट राज्यपालांच्या भेटीला फडणवीस आणि महायुतीतले काही नेते जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यावेळेसची ही थेट दृश्य साम टीव्हीवर आपण पाहताय। महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आता कारभार सांभाळणार आहेत। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड अर्थातच गेल्या अनेक वर्षांचा प्रदीर्घ असा राजकीय अनुभव देवेंद्र फडणवीसांचा। सोबतच केंद्रातील वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात देखील देवेंद्र फडणवीसांना कायम यश आलं आहे आणि यानंतर महायुतीमधील समन्वय ठेवण्याची देखील एक महत्त्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी विलय पार पाडली होती। त्यानंतर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांचं नाव अखेर फायनल झालेलं आहे आणि आता शपथविधी सोहळ्याची देखील जय्यत तयारी भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। विधिमंडळाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि शिवरायांचे आशीर्वाद घेतील। राज्यातले भाजपचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते यावेळेस आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांचा उद्या शपथविधी होणार आहे। भाजप शासित राज्याचे सगळे मुख्यमंत्री देशभरातले या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत। केंद्रातलं मंत्रिमंडळ देखील उद्या महाराष्ट्रात फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहे। सोबतच साधू महंत आणि अनेक हजारो लाडक्या बहिणी यावेळेस या शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत।